हॅलो, नमस्कार. थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल, आजची कविता आहे कविवर्य वि. करंदीकर यांची. अत्यंत प्रचलित आणि प्रेरणादायी मोटिवेशनल अशी ही कविता आहे. तिचं नाव आहे चुकली दिशा तरीही. कदाचित काही जण ही कविता पहिल्यांदा ऐकत असतील, म्हणून मी थोडंसं या कवितेविषयी बोलणार आहे. बऱ्याचदा काय होतं ना, की आपण काही स्वप्न बघतो, ध्येय ठरवतो आणि ती मिळवण्यासाठी चालायला लागतो. खूप प्रयत्न करतो. पण अनेकदा त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात, अडथळे येतात किंवा आपल्या हाती काहीच लागत नाहीये, असं आपल्याला वाटतं. त्यावेळेला आपण खूप हताश होतो आणि असं वाटायला लागतं, की आपला निर्णय चुकलाय का? किंवा आपला मार्ग चुकलाय का? किंवा एवढ्या अडचणी येतायत याचा अर्थ हे माझ्या नशिबातच नाहीये का? असे असंख्य प्रश्न. आणि वादळात अडकलेलं एक जहाज अशी स्थिती होते आपली. या सगळ्या परिस्थितीला विंदांनी या कवितेतून फार सुंदर पद्धतीने उत्तर दिलंय. म्हणजे शब्दांची ताकद काय असते ते या कवितेतनं लक्षात येतं. कधीही आपल्याला लो वाटलं ना, ही कविता ऐकून बघा, प्रचंड प्रेरणा मिळते या कवितेतून. चला तर मग ऐकूया. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. ठीक आहे, कधीतरी लॉस्ट आपल्याला वाटू शकतं, पण युनिव्हर्स, ब्रह्मांड ते कायम आपल्यासोबत आहे. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून. म्हणजे माझं स्वप्न आहे म्हणून मी ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. मग त्यात सोपा, अवघड असा कुठला मार्ग नाहीये. मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे. पठडीत न चालणाऱ्या लोकांना वादळांची भीती असते. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. मग्रूर प्राक्तनाचा, प्राक्तन म्हणजे नशीब. मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, विजले तिथेच सारे ते मागचे इशारे. नशीब ठरवू शकत नाही माझं स्वप्न. मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, विजले तिथेच सारे ते मागचे इशारे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे. ठीक आहे, कधीतरी होऊ शकतं वाट चुकली असं वाटू शकतं. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. प्रयत्न कधीच वाया जात नाही. आशा तशी निराशा हे श्रेय सावधानच. जे लोक खूप विचार करतात ना, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे. बेसावधास कैसे डसणार हे निखारे. जो माणूस झपाटलाय ध्येयानी, त्याला या गोष्टींचे प्रश्नच पडणार नाही, चिंताच वाटणार नाही. आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. थँक्यू. थँक्यू. आजचं कविता वाचन कसं झालं मला कळवा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही मला कमेंट थ्रू नक्की कळवा. आज ॲक्चुअली ही कविता जे लोक पहिल्यांदा ऐकत होते त्यांच्यासाठी मी थोडंसं एक्सप्लेन करत होते मध्ये. मी एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नक्की अपलोड करेन ज्यामध्ये ही कविता सलग असेल. तर ती पण तुम्ही ऐकू शकता. परत भेटूच. थँक्यू. बाय.